आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनिवारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्रामध्ये 2027च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात घरसूचीकरण आणि गृहगणना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. ही प्रक्रिया 16 मे ते 14 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात आली. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 2026 मधील पहिल्या पेन्शन अदालतचे आयोजन अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमोल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या अदालतमध्ये निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, कौटुंबिक पेन्शन, वैद्यकीय सुविधा आणि इतर निवृत्तीनंतरच्या लाभांशी संबंधित 33 प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली. विविध विभागांच्या समन्वयातून 31 प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला, तर उर्वरित 2 प्रकरणे प्रक्रियाधीन आहेत. सुमारे 94% प्रकरणे निकाली निघाल्यानं पेन्शनधारकांनी या उपक्रमाचं स्वागत करत रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केलं. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहे उपलब्ध नाहीत तेथे या नियमात शिथिलता असली तरी विद्यार्थ्यांनी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्र 2026-27 साठी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया 10 जून पासून सुरू झाली आहे, तर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 15 जुलै आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल, असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सनं भारतासह 10 देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.